नमस्कार मित्रांनो, मी प्रथम आणि आता आपण आलेलो आहे आपल्या दुसऱ्या स्पॉटला म्हणजे सावरिया सेट येथे. उज्जैन नंतर झोप नव्हती झालेली. कमीत कमी 17-1 तास जागा होतो. सो गाडीत झोपलो तर फुटेज घ्यायला वेळच नाही भेटला. मग डायरेक्ट इथे उतरलो सावरिया सेटमध्ये आणि मग तिथे एक रूम घेतली फ्रेश होण्यासाठी. फ्रेश वगैरे झालो आणि तिथून मग सरळ दर्शनाला गेलो. आता वाजले कमीत कमी रात्रीचे 7:30-8 वाजले. आता म्हटलं दर्शन करून घेऊ, परत मंदिर बंद होईल 9 वाजेला. सो दर्शन करण्यासाठी सावरिया सेटला आलेलो आता आणि तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू मंदिरात. तुम्ही बघितलं ना, खुश होशाल. एकदा बघा, एकदा तुम्हाला बाहेरून व्ह्यू दाखवतो. मेन गेट कुठे? हे बघा, कुठे? हे मंदिराचा व्ह्यू आहे बाहेरून. आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये. मेरी गाड़ी मेरा बंगला मेरा पैसा सब तेरा सब कुछ तेरो सरकार. मित्रांनो, तुम्ही लाईन बघता ना चालायची, आणि हे जे साईडचे हे बघताय तुम्ही, हे बघा, हे वाले हे प्युअर पितळाचे बनवलेले तुम्ही बघू शकता. हे बघा, प्युअर पितळ आहे सगळं. आणि मंदिराचं स्ट्रक्चर तुम्ही बघा काय बनवलेलं आहे, एकदम भयानक. प्रसन्न झालं इथं आल्यानंतर एकदम. हे बघा, हे मंदिर इकडे, हे बघा, इथे मंदिराची प्रतिमा बनवलेली आहे मित्रांनो. पूर्ण चांदीचं आहे, बघू शकता. आणि हे आपलं सावरिया सेटचा दरबार. बोल सावरिया सेठ भगवान की जय. सेठ महाराजांची बघू शकता तुम्ही, पाहिजे टीव्ही मध्ये दिसतंय. आशीर्वाद घेऊन टाका मित्रांनो. मित्रांनो, दर्शन झालेले, खूप मस्त दर्शन झालं. इथे पण काहीच गर्दी नव्हती. एकदम म्हणजे असं काही वाटलंच नाही. एवढं लवकर दर्शन झालं. असं वाटतंय भगवान आपल्यावर सगळे प्रसन्न झालेले, पटापट दर्शन देत आहे. आता तिथे मला सावरिया सेटजींचं फुटेज नाही घेता आलं, की तिथे फुटेज नव्हते घेऊ देत. सो त्यासाठी सॉरी. पण नाही, आता फोटो पण नाही काढला तिथे काही त्यांचा. तर आता इथून आम्ही निघणार आहे जयपूरला खाटू श्यामला जाणार आहे आता. आणि खाटू श्याम आपला लास्ट असणार आहे जिथे आपल्याला जायचं आहे. त्यानंतर मग आपण तिथे थोडंसं जयपूर वगैरे फिरू आणि तिथून मग रिटर्न घरी निघणार आहे. सो ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. आणि या ब्लॉगची आपली सिरीज येणार आहे मित्रांनो. पहिले उज्जैन, त्यानंतर सावरिया सेट, मग नंतर खाटू श्याम, असे 3 भागांमध्ये पार्टमध्ये आपली व्हिडिओ येणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. एक लोचा झालेला आहे. मी कोणत्या बाजूने बाहेर आलो मला तेच कळत नाही. आमचा रूम कुठे मला सापडतच नाही आहे. असं वाटतंय दुसरीकडेच कुठेतरी आलेलो आहे. कोणत्या द्वारातून बाहेर निघालो काय कळत नाही मला. असं वाटतंय की लोकेशन मागून घ्यावं. तर एवढंच आहे की ते जास्त लांब नसलं पाहिजे म्हणजे बरं आहे. चायला इथं तर काय नाही वाटत नाही. वेगळंच इथं. आम्ही दुसऱ्या बाजूला होतो आय थिंक, आणि आता दुसऱ्या बाजूला आलेलो आहे. कुठं गेले मित्र काय कळत नहीं. मित्रांनो, आप हिंदी में बात करते हो ना? मराठी आती आपको? मराठी नहीं आती. तो दोस्तों, यहाँ पे कुछ लड़के मिले हमें, और मैं इधर व्लॉग बना रहा था. तब उन्होंने मुझे आवाज़ दिया कि भाई थोड़ा ज़ोर से बात करो, हमें भी सुनाई देना चाहिए. तो उन्होंने बोला कि हमें भी व्लॉग मिलो. तो ये कुछ कहना चाहेंगे आपसे. भाई बोलो ये कुछ. भाई हम यही कहना चाहते हैं कि भाई के चैनल को सब्सक्राइब करो और इसे आगे बढ़ाओ और लाइक शेयर करो और लाइक सपोर्ट करना इसे दिल से भाई. थैंक यू भाई, थैंक यू. बोलो सावरिया सेठ की जय. चलो, थैंक यू भाई लोग. जी, मेरा नाम प्रथमेश है. मैं नासिक से रहने वाला हूँ. यूट्यूब चैनल का नाम क्या है? यूट्यूब चैनल मी प्रथम. मी प्रथम. यस. इंस्टाग्राम.
इंस्टाग्राम में भी मी प्रथम ही है। ठीक है चलो थैंक यू भाई लोग, करो जाके सारे चलो लाइक करो सब्सक्राइब करो भाई को चलो बाय बाय। बाय बाय तर मित्रांनो आता भिलवाड्यामध्ये थांबलेलो आहे जेवण करण्यासाठी. जयपूरला निघालेलो आहे आणि जयपूर अजून आपल्याला इथून माझ्यामध्ये काहीतरी 250-300 किलोमीटर आहे. तर म्हटलं पहिले जेवण करून घेऊ, खूप भूक लागली, 11 वाजले आता. मग तिथून पुढे आपण जाणार आहे जयपूरला. सो खूप मजा येणार आहे, ब्लॉग बघत राहा. थंडी खूप आहे, काय बा दूर येतोय दिसतोय का काय माहिती त्याच्या. तर जाऊया आपण जेवण वगैरे करूया आता. गाडीत तर व्हिडिओ वगैरे काय घेता येत नाही, गाणी चालू आहे खूप जोरजोरात. उद्याचा प्लॅन आहे अजमेरमध्ये थांबायचं आहे. तिथून मग ते आनासागर, किशनगड, त्याच्यानंतर पुष्करला जायचा प्लॅन आहे. बघू तिकडे गेल्यावर ते फोटो दिसतं मी टाकेलच. तुम्ही ब्लॉग पूर्ण बघत राहा आणि खूप खूप प्रेम द्या आपल्या ब्लॉगला. तर आजचा दिवस इथेच संपतोय. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. ज्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितली त्यांच्यासाठी धन्यवाद आणि भेटूच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.